हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करणार आहोत चुरचुरीत अशा फोडणीचे कढी गोळे. त्यासाठी आपल्याला आधी वाटण तयार करायचे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे तुकडे घ्यायचे. हे वाटून घ्यायचं मिक्सरला. चणा डाळ घ्यायची आहे, ती छान एक रात्र भिजवायची पाण्यामध्ये. दुसऱ्या दिवशी पाण्यातनं छान निथळून काढायची आणि वाटून घ्यायची मिक्सरला. एकही पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे, नाही तर आपले जे गोळे आहेत ते कढीमध्ये फुटू शकतात. तर आता आपण करूयात कढीला फोडणी. जे काही गोळे असतात त्याच्यामध्येच तुम्ही हिरवी मिरची, आल्याची पेस्ट घालू शकता, पण आपल्याला आमची जी कढी असते तिच्यातच आम्ही तडका देत असतो. तर गोळे जे आहेत आम्ही प्लेनच ठेवतो. तर आता तेल घालायचं आहे आणि मग जिरं, मोहरी, मेथी दाणे आणि हिंग घालायचं. आणि जे काही आपलं वाटण होतं हिरवी मिरची, आल्याचं, ते याच्यामध्ये घालून छान असं कलसवून घ्यायचं आहे. परतायचं आहे बारीक गॅस करून. आणि इथे दही मी घेतलेलं आहे, तुम्ही ताकाचा वापर देखील करू शकता. तर आता आपण हे देखील याच्यामध्ये घालणार आहोत. जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला, दाटसर कढी किंवा पातळ कढी, त्यानुसार पाणी ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. शेवटी घालायचं आहे मीठ आणि छान अशी आपली जी कढी आहे तिला उकळी येऊ द्यायची आहे. उकळी येणं ह्या रेसिपीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर गोळे आपले बनणार नाहीत. आता आपण आपले जे गोळे आहेत ते रेडी करूयात. अशा पद्धतीने गोल गोल असे गोळे आपल्याला घालायचे आहेत. कढीला उकळी आल्यानंतरच हे जे काही गोळे आहेत ते आपण कढीमध्ये ॲड करणार आहोत. तर आता थोडासा गॅस आपण स्लो करायचा आहे आणि हे जे गोळे आहेत ते घालत जायचे आहेत कढीमध्ये. अशा पद्धतीने गोळे एकत्र जमून आले की समजायचं आपले जे गोळे आहेत खूप सुंदर तयार होणार आहेत, नाहीतर मग ते पातळ होऊन तुटून जातात आणि कढी पूर्ण घट्ट होऊन जाते. हे पहा, असे आपले गोळे रेडी आहेत. आता आपण उकळी येऊन मस्तपैकी ताट सर्व करूयात छानपैकी. हे आले आपले कढी गोळे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. असं आपण मस्त असं ताट आता इथे तयार करूयात. छान भाकरी, कढी गोळे किंवा भात घेऊ शकता, भाकरी जसंही खाल्ले खूपच छान लागतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.